ते 5:45 वाजता आहेत आणि आम्ही फिरतो डोंगरदऱ्यामध्ये. तुम्ही पाहिला असेल की सागाचा जो शेंडा असतो छोटा लाल, तो जर हातावर जर मळला पाणी टाकून तर हात पूर्णपणे लाल होतो. आता याच्यामध्ये आपण दुसरं बघूया, हे काय आहे तर ही फुलं आहेत, सागाची फुलं आहेत. आता ही फुलं घेऊया अशी, आणि ही फुलं याच्यापासून खरंच लाल होतंय का? पानापासून होतं, पण सागाच्या याच्यापासून होतं की नाही ते बघूया. बघा, संपूर्ण सागाचं हेच झाडच असं लाल होतं. रक्तचंदन जो प्रकार आहे तसंच सागाचा आहे, म्हणजे प्रत्येक याच्यातून लाल असा रंग तयार होतो. आता हे पानापासून नाही केलेलं तर फुलापासून केलेला आपण हा प्रकार आहे. बघा किती लाल झालेला आहे. आता याच्यात जर थोडं पाणी टाकलं तर अजून ते लाल होऊ शकेल. धन्यवाद.